ते असं कोण करणार गो? ते राहतं आणि त्यांच्या तिकडे काय राहतं? मग त्यांना त्यांच्या घरी नको का? तुम्ही कसं तुमच्या घरी येता? तुमच्या तिकडं मामाच्याकडे नाही राहता? बाबी आम्ही हाय इथं. तुम्ही कसं राहता नाही? राहता का तुम्ही? काय राहता? खिता खाता? मग आपल्या घाट आलेली ना, मग आमच्या घाट आलेली, आपल्या घाट आलेली ना, तिथं कशी बोलत होती, तिथं पाणी चाललंय. हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही पाहिलेलं आहे आम्ही कुठेतरी बाहेर आलेलो आहोत आणि त्याचसोबत आता इथे मी क्रिशा त्रिशाचं पण आवरते आहे. तर आज तुमच्या सगळ्यांसोबत एक मोठी न्यूज आम्ही शेअर करणार आहोत. ॲक्च्युली बऱ्याच लोकांना व्लॉगमध्ये समजलेलं पण असेल आणि जे आमच्या आजूबाजूची लोकं आहेत त्यांना माहिती पण आहे ही गोष्ट. बट व्लॉग ॲज सच असा मी बनवला नव्हता शेवटपर्यंत. तर आज विचार केला की चला आम्ही एक गोष्ट करणार आहोत तर त्याचा व्लॉग पण बनवूया, म्हणून आज हा व्लॉग बनवते आहे. तर आधी क्रिशा त्रिशाला तयार करून घेते आहे आणि त्यानंतर मग बाकीचं दाखवेल मी तुम्हाला सगळ्यांना. तर हे कशासाठी आहे किंवा काय आहे हे तुम्हाला कळालंच असेल ॲक्च्युली थंबनेलवरून, आणि जो आपल्या व्हिडिओचं टायटल आहे त्याच्यावरनं पण तुम्हाला समजलेलंच असेल. तर येस, ती न्यूज ही आहे की अगदी काही दिवसामध्येच क्रिशा त्रिशा लवकरच बिग सिस्टर होणार आहेत. म्हणजे क्रिशा त्रिशा गोइंग टू बी अ बिग सिस्टर, आणि लवकरच त्यांना एक भाऊ किंवा बहीण होणार आहे. तर त्याची ही तयारी आहे. त्याच्यासाठी आज आम्ही छोटंसं फोटोशूट करतो आहोत, एक मेमरी म्हणून, आणि आमच्या सगळ्यांसोबत पण तो मुमेंट राहील यासाठी आज आम्ही ते फोटोशूट करतो आहोत. तर त्यासाठी आधी क्रिशा त्रिशाला मी तयार करते आहे आणि त्यानंतर तुम्ही आता आमचं फोटोशूट पाहालच. बेटर Và sau khi mau ra nha, chim đâu đâu con bao ra và xem vào trên thì việc rồi tiếp theo cô là thay đi và sau khi một tay này cô là bas mana tadi betul? Bas, bas mana? Nice, that's me, good. Algata, छोड़ो, masuk, good. एक nice, रुको, perfect. एक सामने देखो, हाँ. हाँ इथे हसना जरा. नाइस, गुड, वाह परफेक्ट. अभी ड्रेसिंग चलना है आपका. तर आम्ही फोटोशूट करण्यासाठी नारंगाव या ठिकाणी आलो होतो. भागेश्वर फोटो स्टुडिओ असं नाव आहे या स्टुडिओचं, आणि खूप छान फोटोज क्लिक केले या दादांनी. जसे मला एक्सपेक्ट होते तसेच, आणि ॲक्च्युली आम्हाला लागत होते त्याच प्रकारे त्यांनी करून दिले. जर तुम्हाला कोणाला फोटोशूट करायचं असेल, पॅटर्निटी, प्री वेडिंग किंवा अजून कुठलं बर्थडे शूट वगैरे, तर खूप छान प्रकारे हे शूट करून देतात. मी याच्या पुढे तुम्हाला फोटो अटॅच करते म्हणजे समजेल किती छान छान फोटो त्यांनी क्लिक केले.
आणि यावेळेचा फोटोशूटचा एक्सपिरियन्स थोडासा वेगळा होता. म्हणजे मी वेस्टर्न टाईपमध्ये यावेळेस फोटोशूट केलेलं, ट्रेडिशनल यावेळी नाही केलेलं. बिकॉज क्रिशात्रिशाच्या वेळेस आम्ही ट्रेडिशनल फोटोशूट केलं होतं आणि यावेळेस क्रिशात्रिशा पण आमच्यासोबत होत्या या मुवमेंटला. सो थोडंसं आम्हाला स्पेशल बनवायची होती ही मुवमेंट. सो आम्ही छान प्रकारे असा फोटोशूट केलेला आहे आणि मला प्रचंड फोटोज आवडलेले आहेत. तुम्हाला पण नक्कीच आवडतील. तुम्ही जर या आजूबाजूच्या एरियामध्ये कुठे राहत असाल तर नक्की या स्टुडिओला व्हिजिट करा. खूप छान प्रकारे फोटो काढून देतात हे दादा. आणि त्यानंतर आम्ही बराच वेळ फोटोशूट केला आणि त्याच्यानंतर फोटो सिलेक्ट केले आणि ते करेपर्यंत थोडंसं लेट झालेलं, अंधार वगैरे पडून गेलेला आणि मग त्याच्यानंतर आम्ही जास्त काही शूट नाही केलं. आमचं फोटोशूट झालं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो घरी, कारण अगदी त्याच्यानंतर थोड्या दिवसामध्येच आमच्याकडे गुड न्यूज येणार आहे. सो जास्त आम्ही वेळ बाहेर थांबलो नाही आणि लवकर घरी गेलो. ते दोन्ही पण छान आहे कुमार. एकच घ्यायचं हे वाला हे पोरी